पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्यासाठी तुर्की बनावटीच्या 300 ते 400 ड्रोन्सचा वापर, सर्व ड्रोन्सचा हवेतल्या हवेत खात्मा, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती। भारतानं प्रतिहल्ला करू नये यासाठी पाकिस्तानकडून नागरी विमानसेवेचा ढालीसारखा वापर, त्यामुळे भारतानं संयम दाखवला, भारतानं पुराव्यासकट पाकिस्तानला उघडं पाडलं। पाकिस्तानकडून भारतातील धार्मिक ठिकाणंही लक्ष्य, गुरुद्वारा, मंदिर, चर्च यांच्यावरही हल्ले, कांगावेखोर पाकनं हात वर केल्याची परराष्ट्र सचिवांची माहिती। पाकिस्तानच्या लष्कराचा भ्याड हल्ला, कॅमेऱ्यात कैद, पूंछमधील नागरी वस्त्यांवर हल्ला, तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उखळी तोफांचा रात्रभर मारा। जम्मूजवळच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा, बीएसएफच्या कारवाईची चित्तथरारक दृश्य समोर। भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची चर्चा, पाकिस्तान सरकारनं दाऊदला सुरक्षित जागी लपवल्याची सूत्रांची माहिती, मात्र दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय। आयपीएल आठवड्याभरासाठी स्थगित, भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची पीएसएल स्थगित, पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यास यूएईचा नकार। गृहमंत्री अमित शहांनी बीएएसएफ आणि सीआयएसएफ आणि आयबीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, पाकसोबतची सीमा आणि विमानतळांच्या सुरक्षेचा आढावा घेतला। भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये पाकिस्तान वापरत असलेलं चिनी क्षेपणास्त्र आढळलं, गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात फुलं, हार, नारळ घेऊन जाण्यास बंदी, तर शिर्डीतही फुलं आणि हार स्कॅन करूनच मंदिरात प्रवेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।